हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे लसुणी वांगी। तर ही मोठी दोन मी वांगी घेतलेली आहेत। आता चला आपण लसुणी वांगी बनवूया। मी त्यासाठी एक मिक्सरचं जार घेतलेले आहे। मी हे गरम पाण्यामध्ये मिरची सोक करून घेतलेली आहे। 6 मिरच्या घेतलेल्या आहे, 3 काश्मीरी मिरची आहे आणि 3 बेडगी मिरची आहे। तर आता ह्या आपण ह्या मिक्सरच्या जारला लावून घेऊया। थोडेसे पाणी घालूया। 8 ते 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। बघू शकता आपण अशा प्रकारे मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। यातच आपल्याला 1 चमचा जिरा घालायचा आहे, 1 चमचा धणे घालायचे आहे, हळद पावडर घालूया, चवीनुसार मीठ घालूया, आता याची फाईन पेस्ट तयार करून घेऊया। बघू शकता आपण अशा प्रकारे फाईन पेस्ट तयार करून घेऊया। बघू शकता आपण अशा प्रकारे मी फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे। तर चला तर आता आपण वांगी कापून घेऊया। अशा प्रकारे वांगी घेतलेली आहे। वांगीची थोडीशी देठ कापून टाकूया। अशा प्रकारे छोटंसं काढून टाकलेलं आहे। आता हे पण काढून टाकूया। आता ह्या वांग्याला आता आपण अशा प्रकारे कापणार आहोत। बघू शकता आपण अशा प्रकारे कापले आहे। आता पुन्हा आपण अशा प्रकारे 3 भाग करून घेतलेले आहे। बघू शकता आपण अशा प्रकारे मी 3 भाग करून घेतलेले आहे। आता हे दुसरेही कापून घेते। बघा तर फ्रेंड्स, आपली वांगी कापून झालेली आहेत। आता आपल्याला वांगी घ्यायची आहे। मी धुतली पुन्हा आणि पुन्हा गाळणीमध्ये गाळायला ठेवलेले आहेत। अशा प्रकारे आपण वांगी तळून घेऊया। आता याला आपण तयार केलेले वाटण लावायचे आहे। त्याच्यामुळे आपण याला हलकेसे मीठ लावून घेऊया। अशा प्रकारे हलकेसे मीठ चोळून घेतलेले आहे। आता याला वाटण लावून घेऊया। आपल्याला चांगल्या प्रकारे वाटण लावून घ्यायचे आहे। अशा प्रकारे वाटण लावून घेतलेले आहे। आता आपण आपलं पॅन तापलेला आहे, त्यावर तेल घालून घेऊया। एक मोठा चमचा तेल घातलेले आहे। तेल पसरवून घेऊया आणि जसजसे आपण वाटण लावून घेऊ तसतसे आपण वांगी यामध्ये घालून घेऊया। अशा प्रकारे
वांग्याला आपली मसाला लावून घेते आणि एकीकडे तळण्यासाठी ठेवत आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे वाटण लावून तळण्यासाठी ठेवत आहे. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण वांगी घातलेली आहे. अजून एक वांगी मी लो फ्लेमवर तळण्यासाठी ठेवली होती. ती अजूनही ते एक बाजू शेकत आहे. तोपर्यंत आपण लो फ्लेमवर थोडंसं हाय करून थोडंसं लो करून आपण ही वांगी भाजून घेणार आहोत. शिजली पण पाहिजे, त्यासाठी मग आपण लो फ्लेम ठेवला तर ती शिजूनही होतील आणि तळूनही होतील. तर अशा प्रकारे मी तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी एक बाजू उलटवत आहे. अशा प्रकारे शेकून घेणार आहोत. कमी गॅसची फ्लेम कमी जास्त करून आपल्याला शेकायचे आहे. मी अशा प्रकारे वांगी घातलेली होती, पण मी त्यांना भेगा पाडायचे विसरले. तर चला तर फ्रेंड्स, माझे 4 वांगी मी अशीच घातली. मी विसरले भेगा पाडायला. आता मी याच्या भेगा पाडत आहे. अशा चिरा घातल्या म्हणजे आपल्या वांग्याला आतपर्यंत मसाला जाईल आणि आपली वांगी छानशी रुचकन लागतील. अशा प्रकारे सर्वांना मी करून घेते. बघू शकता आपण अशा प्रकारची आपल्याला तयार करायची आहे. अशा चिरा घातल्या म्हणजे हे वांगी आतपर्यंत मसाला आपला लसूणी मसाला आतपर्यंत जाईल. अशा प्रकारे आता पुन्हा मसाला लावून घेऊया. मसाला लावून झालेला आहे. आता आपण यांना चेक करूयात आपली वांगी शिजलेली आहेत की. अशा प्रकारे आपण सुरी घातली, चाकू घातला तर तो सहजपणे आत जात आहे, म्हणजेच आपली वांगी शिजलेली आहे. तर आता आपण एक बाजू आणखीन शिजवून घेऊया. थोडे क्रिस्पी होऊन देऊया. बघा तर फ्रेंड्स, आपली वांगी चांगली शेकलेली आहेत. बघू शकता आपण चांगला क्रिस्प आलेला आहे. आता यांना काढून घेऊया.
आणि हा जो मसाला आहे तो त्यावर लावून ठेवूया, नाहीतर दुसरे टाकल्यावर ते जळतील आणि तो मसालाही वेस्ट होईल. अशा प्रकारे मी सर्व काढून घेतलेलं आहे. पुन्हा आता आपण तेल घालूया. गॅसची फ्लेम जरा हाय केलेली आहे. यात आपण घालून घेऊया वांगी. अशा प्रकारे आता हेही भाजून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली वांगी तयार झालेली आहेत. आता आपण यांना काढून घेऊया. गॅसची फ्लेम बंद करूया आणि यांना काढून घेऊया. अशा प्रकारे काढून घेतलेली आहे. आणि मसाला आपण यावर घालून घेऊया. बघू शकता आपण अशा प्रकारची आपली लसूणी मेथी लसूणी वांगी तयार झालेली आहे. यावर आता हलकीशी कोथिंबीर घालून घेऊया. आता यावर घालणार आहोत लिंबूचा रस. जास्त नाही, 2-3 थेंब घालायचे. याने आपली चव खूप वाढेल. बघू शकता आपण, मी जवळून दाखवते. अशा प्रकारची आपले लसूणी वांगी तयार झालेली आहे. खूप सुंदर झालेली आहे आणि खमंगही आहेत. तर अशा प्रकारची मी लसूणी वांगी तयार केलेली आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट लिहा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट लिहा. थँक्यू.